याद में रहकर हर कर्म करो तो अनेकों को तुम्हारा साक्षात्कार हो जाएगा। प्रश्न, संगम युग पर किस विधि से अपने हृदय को शुद्ध पवित्र बना सकते हो? उत्तर है, याद में रहकर भोजन बनाओ और याद में खाओ तो हृदय शुद्ध हो जाएगा। संगम युग पर तुम ब्राह्मणों द्वारा बनाया हुआ पवित्र ब्रह्मा भोजन देवताओं को भी बहुत पसंद है। जिनको ब्रह्मा भोजन का कदर रहता है वह थाली धोकर भी पी लेते हैं। महिमा भी बहुत है। याद में बनाया हुआ भोजन खाने से ताकत मिलती है, हृदय शुद्ध हो जाता है। ओम शांति। संगम पर ही बाप आते हैं। रोज बच्चों को कहना पड़ता है कि रूहानी बाप रूहानी बच्चों को समझा रहे हैं। ऐसा क्यों कहते हैं कि बच्चे अपने को आत्मा समझो? बच्चों को यह याद पड़े बरोबर बेहद का बाप है, आत्माओं को पढ़ाते हैं। संगम पर ही बाप आते हैं और संगम युग पर ही हमारा बाबा से मिलन होता है। बाबा से हम डायरेक्ट पढ़ाई पढ़ते हैं। बाबा म्हणतात रोज मला ही गोष्ट सांगावी लागते। रूहानी बाप रूहानी बच्चों को समझा रहे हैं। सांगत नहीं है, समझौता है। और क्यों कहना पड़ता है बाबा को अपने को आत्मा समझो? क्योंकि बच्चों को यह याद पड़े बरोबर बेहद का बाप है और आत्माओं को पढ़ाते हैं। कोणाची मुरली आहे? परमपिता परमात्म्याची। दुनियेमध्ये मनुष्य मनुष्याला शिकवतो। कलियुगामध्ये, सतयुगामध्ये देवता देवतांना शिकवतील जे काही जनरल गोष्टी आहे। इथं परमात्मा आत्म्याला शिकवतो। भगवान के महावाक्य भगवान की मुरली है और उसी भावना से उतना महत्व हमें मुरली को देना है कि भगवान हमको पढ़ाता है। ये किसी के भी नसीब में नहीं है। जो ये मेरा भाग्य जागृत हुआ है कि मैं डायरेक्ट भगवान के महावाक्य सुन सकता हूं। सेवा के लिए भिन्न भिन्न पॉइंट्स पर समझाते हैं। बच्चे कहते हैं सेवा नहीं है, हम बाहर में सेवा कैसे करें? बाप सेवा की युक्तियां तो बहुत ही सहज बतलाते हैं। चित्र हात में हो। आता तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या आहे। त्यावेळेला चित्र होते, फक्त चित्रांच्या आधाराने सेवा, आणि आताही चित्राच्या आधाराने सेवा होऊ शकते आणि अजूनही बरेचशा पद्धती। तर त्यावेळेसाठी पण आणि आत्तासाठी पण बाबा म्हणतात चित्र हाथ में हो। रघुनाथ का काला चित्र भी हो, गोरा भी हो। रघुनाथचं समजून सांगायचंय तर मग काळं चित्र पण सोबत ठेवा आणि गोरावाला जो दाखवलेला आहे तो पण सोबत ठेवा। श्री कृष्ण का व श्री नारायण का चित्र गोरा भी हो, काला भी हो, कारण त्यावरून बऱ्याचशा गोष्टी क्लियर होतील लोकांना। भले छोटे चित्र ही हो। श्री कृष्ण का इतना छोटा चित्र भी बनाते हैं। तुम मंदिर के पुजारी से पूछ सकते हो इनको काला क्यों बनाया है, जबकि असल गोरा था। वास्तव में तो शरीर काला नहीं होता है ना। तुम्हारे पास बहुत अच्छे अच्छे गोरे भी रहते हैं, परंतु इनको काला क्यों बनाया है? गोरे चित्र आहे, गोरे चित्र बनवू शकता, मग यांना काळं का बरं दाखवलं? मंदिर के पुजारी को पूछ सकते हो। आता इतकं सुंदर सगळं उपलब्ध आहे। इतकी सुंदर सुंदर कलर मध्ये मूर्त्या बनवू शकता, खूप चांगलं करू शकता, पण जो आता श्रीरामाचं नवीन मंदिर बनवलं त्याच्यामध्ये रामाला काळा दाखवलेला आहे, सावळा राम आहे। तो ये क्यों? याच्या मागचं रहस्य काय? वास्तव में तो शरीर काला
नहीं होता। इनको कालक क्यों बनाया है? यह तो तुम बच्चों को समझाया गया है आत्मा कैसे भिन्न भिन्न नाम रूप धारण करते नीचे उतरते, त्याचं कारण बाबा सांगताय। इनको कालक क्यों दिखाया है, क्यों बनाया है? शरीर तो काला नहीं होता है वास्तविक, तसं जर बघितलं तर काळा म्हणजे काळं शरीर आहे म्हणून काळा दाखवलेला असं नाही, श्रीकृष्ण काळा झाला म्हणून काळा दाखवलेला असं नाही। लेकिन ये क्या है कि आत्मा भिन्न भिन्न नाम रूप धारण करते नीचे उतरती है, वरच्या स्थितीपासून खालच्या स्थितीमध्ये येते। जब से काम चिता पर चढ़ती है तब से काला बनती है। पहिले स्थिती खूप चांगली, श्रीराम असो श्रीकृष्ण असो कोणी पण, पहिली स्थिती खूप चांगली, कोणत्याही प्रकारचा काळेपणा नाही विकारांचा। आणि मग द्वापर युगामध्ये जेव्हा देहभान येतो, काम विकार सुरू होतो, तेव्हापासून मग आत्मा काळी बनायला सुरुवात होते, म्हणजे आत्म्यामध्ये विकारांमुळे कमजोरी यायला सुरुवात होते। जगन्नाथ व श्रीनाथ द्वारे पर ढेर यात्री होते हैं, तुमको निमंत्रण भी मिलते हैं, बोलो हम श्रीनाथ के 84 जन्मों की जीवन कहानी सुनाते हैं, भाइयों और बहनों आकर सुनो, ऐसा भाषण और कोई तो कर न सके। तो बाबा ये सारी बातें मुरली में से समझाते हैं कि तुम कैसे इसको समजाना है, कुठं तुम्हाला चान्स मिळेल त्यावेळेला तिथं जाऊन तुम्ही काय समजायचं। आणि असंच ते जे 300 भाई बहिणी आहेत त्यांना बाबांनी तयार केलं, त्यांच्याकडून भाषणाची तयारी करून घेतली। आपण बघतोय त्यांचे अनुभव, तर खूप सुंदर सुंदर त्यांचे अनुभव आहे कि किस तरीके से बाबा उनको समझाता था, किसको कैसे समझाना है, आणि त्या इतक्या तयार झाल्या कि मग कुठेही सेवा मिळाली, कुठेही चान्स मिळाला तर त्या भाषण करू शकत होत्या। तो ऐसे ही बाबा भी हमें मुरली में से सिखाता है कि तुम्हें जहां पर भी चांस मिले वहां पर जो है उस हिसाब से ज्ञान समझाओ। तुम समझा सकते हो यह काला क्यों बने हैं, हर एक को पावन से पतित जरूर बनना है। एक कारण बाबा ने सांगितलं, हर आत्मा नीचे उतरती है, वे काम विकार में जाने से आत्मा की स्थिति डाउन होती है, हर एक को पावन से पतित जरूर बनना है। वरच्या लेवलच्या पवित्रतेपासून खालच्या लेवलच्या अपवित्रतेपर्यंत सगळ्यांचा प्रवास आहे, सगळ्या आत्म्यांचा। देवताएं जब वाम मार्ग में गए हैं तब उन्हें काला बनाया है। देवी देवता जेव्हा त्यांची देवी देवता स्थिती आहे, जेव्हा आत्मिक स्थिती आहे, त्यावेळेला पवित्रता आहे, सर्व गुणांनी संपन्नता आहे। नंतर जेव्हा द्वापर मध्ये विकार यायला लागले, मग त्यानंतरचे हे चित्र आहे, जे काळा जे बनवलेले, काळे जे चित्र बनवले, काळ्या मूर्त्या बनवले, ही त्याची निशाणी आहे की यांच्यामध्ये पण पतितपणा आला, पण कधी आला तो द्वापर नंतर। सतयुग आणि त्रेतायुगामध्ये हे फुल पवित्र राहिलेले, पण ते त्यांनाच मग तसं समजतात की हे पण असे होते, यांनी पण असं केलेलं आहे। पण 2500 वर्ष त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार नव्हता, कुठल्याही प्रकारची अपवित्रता नव्हती। देवी देवता वाम मार्गाला केव्हा गेले, चुकीच्या उलट्या मार्गाला केव्हा गेले, द्वापर युगापासून। तोपर्यंत तर बाबांनी दाखवलेल्या रस्त्यावरतीच चालले ते 2500 वर्ष। देवताएं जब वाम मार्ग में गए हैं तब उन्हें काला बनाया है। कामचिता पर बैठने से आयरन एजेड बन जाते हैं। आयरन का कलर काला होता है, कामचिता जसं सोन्यासारखे होते तर लोखंडासारखे झाले, लोखंडाचा कलर काळा असतो म्हणून मग काळा दाखवलेला। सोने का गोल्डन, उनको कहेंगे गोरे। सोन्याचं सोनेरी कलर म्हणजे गोऱ्यासारखा कलर, तो वो गोरे। फिर सतयुग और त्रेता में वो स्थिति है, वही फिर 84 जन्मों के बाद काले बनते हैं, मतलब आत्मा में कालिक आ जाते। काले बनते मतलब आत्मा में कालिमा आ जाती है, विकारों की, व्यर्थ की। तो ही सगळ्या देवी देवतांची कहाणी आहे। श्रीकृष्ण श्रीरामाचेच आपण देवी देवता, अपनी पण ही कहानी। पहले हम बहुत गोरे हैं, फिर हम काले बनते हैं। आत्मा के अंदर विकार और व्यर्थ का प्रवेश होता है, बढ़ता जाता है। तो सीडी का चित्र भी जरूर हाथ में हो, सीडी भी बड़ी हो तो कोई भी दूर से देख सकेंगे अच्छी रीति।
और तुम समझाएंगे कि भारत की यह गति है। लिखा हुआ भी है उत्थान और पतन। बच्चों को सेवा का बहुत शौक होना चाहिए। समझाना है यह दुनिया का चक्र कैसे फिरता है, गोल्डन एज, सिल्वर एज, कॉपर एज, फिर यह पुरुषोत्तम संगम युग भी दिखाना है। भल बहुत चित्र नहीं उठाओ, सीडी का चित्र तो मुख्य है भारत के लिए। सीडीच्या चित्रामध्ये सगळी कहाणी आलेली आणि कोणालाही समजायचं असलं, आपल्याला जास्त नाही समजायचे, सीडीच्या चित्रावरती समजू शकतो आपण। एक बाबा कौन है, किसने ज्ञान दिया है, ये समझाना, और फिर सीडी के चित्र में सारा ज्ञान आ गया है। तुम समझा सकते हो। अब फिर से पतित से पावन तुम कैसे बन सकते हो। पतित पावन तो एक ही बाप है, उनको याद करने से सेकंड में जीवन मुक्ति मिलती है। तुम बच्चों में ये सारा ज्ञान है, बाकी तो सब अज्ञान नींद में सोए हुए हैं। बाकी सब अज्ञान नींद में सोए हुए हैं। सोए हुए को हमको जगाना है, हमारा कर्तव्य है। भारत ज्ञान में था तो बहुत धनवान था, अभी भारत अज्ञान में है तो कितना कंगाल है। ज्ञानी मनुष्य और अज्ञानी मनुष्य होते हैं ना, देवी देवता और मनुष्य तो नामी ग्रामी है। देवताएं सतयुग त्रेता में, मनुष्य द्वापर कलयुग में। बच्चों की बुद्धि में सदैव रहना चाहिए सेवा कैसे करे, वह भी बाप समझाते रहते हैं। कशी सेवा करायची बाबा समजवत राहतात आणि बाबांचे प्लॅनिंग पण चांगले चाललेले राहतात वेगवेगळ्या प्रकारच्या। जसं निर्वैर भाईंना पहिल्या दिवशी जो भोग लावला त्याच्यामध्ये बाबांनी सांगितलं की क्यों बुलाया बच्चे को, क्योंकि कुछ नए टाइप की सेवा प्रारंभ करनी है। आणि काल जो शेवटचा भोग लावला निर्वैर भाईच्या निमित्त 13व्या दिवसाचा, तर त्यावेळेला पण बाबांनी क्लिअर केलं की भी जल्दी ही नई सेवा का पार्ट खुलने वाला है। काहीतरी प्लॅनिंग बनवलेलं आहे बाबांनी, आता ते समोर येईल नंतर। कारण बाबांनी सांगितलं की जसं ब्रह्मबाबा गेल्यावर पण नवीन प्रकारच्या सेवा सुरू झाल्या, तसं आता निर्वैर भाईच्या जाण्यानंतर पण आता वेगळा पार्ट, वेगळ्या सेवा सुरू होणार आहे। तो सेवा कैसे करे वह भी बाप समजाते रहते। तर सेवा तर करायची आपल्याला, पण आपली स्थिती तेवढी मजबूत ठेवावी लागेल। बाबा वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन बनवतोय, पण त्यांनी ती सेवा आपल्याद्वारे करावी, अशा प्रकारे आपल्याला स्थिती आपली उच्च करत चालायची। सीडी का चित्र समझाने के लिए बहुत अच्छा है। बाप कहते गृहस्थ व्यवहार में रहो, शरीर निर्वाह के लिए धंधा आदि तो करना ही है, जिस्मानी विद्या भी पढ़नी है, बाकी जो टाइम मिले तो सेवा के लिए ख्याल करना चाहिए। हम औरों का कल्याण कैसे करें, हमें सिर्फ यहाँ पर हमारा खुद का कल्याण नहीं करना है, सगळ्यांचं कल्याण कसं होईल हे आपल्याला बघायचंय। बाबा ने सांगितलं ऐसे तो प्रजा में आ जाएंगे, साहूकार पद भी मिल सकता है, लेकिन राजा कौन बनेगा, जो प्रजा बनाएगा। और प्रजा बनाना मतलब सेवा करना, संदेश देना, अनेकों को बाबा का बनाना। तो बाबा म्हणताय ते काम धंदा करत राहा, पण ते करत असताना मध्ये मध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसा, विचार करा की कसं मी कोणाचं कल्याण करू, कसं मी समजून सांगू। कारण नंतर आता हे वर्ष 2 वर्षानंतर तर काहीच होणार नाहीये। जो चान्स आहे तो आत्ताच आहे। आत्ताच इतकी हलचल वाढलेली आहे की कधी तिसरं महायुद्ध सुरू होईल अशी परिस्थिती झालेली भयानक। काल रात्री सुद्धा इतका भयानक हमला केलेला आहे इस्रायलने इराणवरती, खूप काही कधी होऊ शकतं सांगता येत नाही। तर जेव्हा ती हलचल सुरू होईल तेव्हा आपल्याकडून सेवा होणार नाही, म्हणजे अशी वेगळी सेवा होणार नाही। जी स्थिती बनलेली असेल त्याच्यातूनच सेवा होणार आहे। आणि स्थिती बनवण्यासाठी सगळ्यांनी हे क्लिअर बिलकुल आता पक्क करून घ्यायचंय की आपल्याला 4 तासापर्यंत आपलं बाबांची आठवण जी आहे ती 4 तासापर्यंत आपल्याला घेऊन जायची। कमीत कमी 8 तास बाबा सांगतात टार्गेट, पण 4 तास तरी झाले पाहिजे। तर 1 तास अमृतवेला, 1 तास मुरली आणि 1 तास नुमाशाम योग प्रत्येकाने करायचं आहे। आता बिलकुल संख्या कमी झालेली आहे नुमाशाम, तर बिलकुल सगळ्यांनी पक्क करायचंय की आपल्याला नुमाशाम योगला पण यायचंय। तर ते 3 तास तर आपले असेच होऊन जातील, जे बाबांचं टार्गेट आहे। 4 तास जे आठवणीमध्ये राहतील त्यांचा खूप चांगला पुरुषार्थ आहे। आणि मग मध्ये आपण 1 तास तर काढू शकतो, झोपताना अर्धा तास काढू शकतो। 4 तासापर्यंत टार्गेट ठेवायचंय की बिलकुल बाबाशिवाय काहीच नाही, ज्ञान असो योग असो। तर जेव्हा आपण आपल्यासाठी वेळ काढू, हे 4 तास आपण आपल्यासाठी ठेवू, तर मग आपण दुसऱ्याची सेवा पण करू शकतो। त्यांच्या कल्याणासाठी पण आपण आपल्याला प्रेरणा येतील, आपल्याला वाटेल की आपलं इतकं आपण आपली स्थिती इतकी चांगली होत चाललेली, बिचारे टेन्शन मध्ये, दुःखी आहे, परेशान आहे, तर त्यांचं पण कल्याण व्हावं।
यहाँ तो तुम बहुतों का कल्याण नहीं कर सकते हो। यहाँ कहा? मधुबन में। मधुबन में जब हम जाते बहुतों का कल्याण नहीं कर सकते। हम कहा क्यों जाते हैं? बाबा म्हणतात बादल आए हैं भरने के लिए और उधर जाकर बरसना है। तर मधुबन मध्ये सेवा नाही आपल्याला तशी, म्हणजे कल्याण करण्याची, की दुसऱ्यांना संदेश द्यायचा, दुसऱ्यांना बाबांचं बनवायचं। आपण आपली स्थिती बनवण्यासाठी मधुबन मध्ये जातो, एनर्जी घेण्यासाठी मधुबन मध्ये जातो। पण इकडे आपल्याला सेवा आहे, म्हणून सेवेसाठी बाबांनी आपल्याला मधुबन वरून इकडे पाठवलेलं आहे। तो यहां हमें सबका कल्याण करना है। तो यहां तो आते ही है बाप की मुरली सुनने। मधुबन में डायरेक्ट मुरली रहती है बाबा की, इसमें जादू है। बाप को जादूगर कहते हैं ना, गाते भी है मुरली तेरे में है जादू। तुम्हारे मुख से जो मुरली बजती है उसमें जादू है। मनुष्य से देवता बन जाते हैं। ऐसा कोई जादूगर होता नहीं है सिवाय बाप के। अभी हमें अनुभव करते चलना है बाबा की मुरली का, जहां पर भी हम हैं। बाबा की मुरली में जादू है। वैसे तो खास जादू तो जब बाबा डायरेक्ट मुरली चलाते थे तन में आकर, उसमें तो खास जादू है, लेकिन अब वो चान्स नाही आहे। मधुबन मध्ये असो किंवा आपण कुठेही मुरली ऐकतोय, बिलकुल असं इतकं बाबांचा पक्का गोड बच्चा बनून मुरली ऐकायची आत्मा समजून, तर ती मुरली जादूचं काम करेल आपल्यासाठी। आणि जादू काय होणार आहे? आपली मनुष्यापासून देवता बनण्याची कॅपॅसिटी वाढत जाईल। मनुष्य से देवता बन जाते हैं, ऐसा कोई जादूगर होता नहीं सिवाय बाप के। गायन भी है मनुष्य से देवता किए करत न लागी बार। पुरानी दुनिया से नई दुनिया होनी है जरूर, पुरानी का विनाश भी जरूर होना है। इस समय तुम राजयोग सीखते हो तो जरूर राजा भी बनना है। अभी तुम बच्चे समझते हो 84 जन्मों के बाद फिर पहला नंबर जन्म चाहिए, क्योंकि वर्ल्ड की हिस्ट्री ज्योग्राफी रिपीट होती है। सतयुग त्रेता जो भी होकर गया है सो फिर रिपीट होना है जरूर। तुम यहाँ बैठे हो तो भी बुद्धि में यह याद करना है कि हम वापस जाते हैं, फिर सतो प्रधान देवी देवता बनते हैं। यहाँ बैठे हैं तब भी हमारी बुद्धि में ये चक्र फिरता रहना चाहिए कि हमें वापस जाना है। इथं पक्क झालं तर घरी पण पक्क रहेल। हमें ये पक्का कर लेना है कि हम अब वापस जाने वाले हैं, सतो प्रधान देवी देवता बनकर इस धरती पर रहेंगे। या अशा शरीरामध्ये आणि अशा दुनियेमध्ये नाही राहणार आहे आपण खूप सुंदर दुनियेमध्ये येणार आहे। तो हमारी मन ऑटोमेटिक तैयार हो जाएगा और ऑटोमेटिक ही पुरुषार्थ बढ़ता जाएगा। म्हणून बाबा म्हणजे इथं बसलेले त्यावेळेला या सगळ्या गोष्टी बुद्धीमध्ये ठेवा। आणि म्हणून मुरलीमध्ये जे पॉइंट्स येतात डबल येतात, रिपीट होतात, तर याच्या मागचा बाबांचा उद्देश असा असतो की आपण पक्क करून घ्यावं, पुन्हा पुन्हा रिपीट करून आपल्या बुद्धीमध्ये पक्क व्हावं आणि मग ते घरी जाऊन त्या स्थितीमध्ये आपण राहावं। इसलिए बाबा रोज पक्का कराते ये सारी बातें, क्योंकि उधर जाने के बाद, दुनिया के संपर्क में आने के बाद ये बातें तो नहीं मिलती हमें। इसलिए बाबा ही हमें बार बार बताकर पक्का कर लेता है। अभी मनुष्यों में दैवी गुण नहीं है तो सेवा तुम कहाँ भी कर सकते हो। कुठं सेवा करायची आणि कशी सेवा करायची बाबा म्हणताय विचारायचंच काम नाहीये, कारण दैवी गुण तर कोणामध्येच नाहीये। तर सगळ्यांना गुण काय, अवगुण काय, पहिले दुनिया कशी होती, आता कशी झालेली आहे, पुन्हा कशी बनायची, हे तर सांगू शकतो आपण। तो बाबा म्हणते कहां पर भी सेवा कर सकते हो। कितना भी धंधा आदि हो, गृहस्थ व्यवहार में रहते भी कमाई करते रहना है। इसमें मुख्य बात है पवित्रता की। मग कमाई करायची आहे, गृहस्थ मध्ये राहायचे, तर कमाई करण्यासाठी जी काही कमाई आपल्या सोबत येणार आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे पवित्रता, शरीराची आणि मनाची। प्युरिटी है तो पीस प्रॉस्पेरिटी है। पवित्रता आहे तो शांति आणि समृद्धि ऑटोमेटिक। कंप्लीट प्योर बन गए तो फिर यहां नहीं रह सकते, क्योंकि हमको शांति धाम जरूर जाना है। संपूर्ण पवित्र बनून आपल्याला आपल्या घरी जायचे परत। पांच तत्व इम्प्योर है, शरीर भी इनसे ही बनता है। इनको मिट्टी का पुतला कहा जाता है। पांच तत्व का शरीर एक खत्म होता है, दूसरा बनता है। आत्मा तो है ही, आत्मा कोई बनने की चीज नहीं। शरीर पहले कितना छोटा फिर कितना बड़ा होता है, कितने ऑर्गन्स मिलते हैं जिससे आत्मा सारा पार्ट बचाती है। ये दुनिया ही वंडरफुल है। सबसे वंडरफुल है बाप, जो आत्माओं का परिचय देते हैं। हम आत्मा कितनी छोटी है,
आत्मा प्रवेश करती है, हर एक चीज वंडरफुल है. आत्मा कितनी छोटी आहे, आत्मा प्रवेश करते. मातीचा गोळा 5 तत्वांनी बनलेला आणि त्याच्यामध्ये मग आत्मा प्रवेश करते आणि मग शरीर मोठं होत जातं. आत्मा तशीच आहे. तो सबसे वंडरफुल है बाप जो आत्माओं का परिचय देते हैं. हम आत्मा कितनी छोटी है, आत्मा प्रवेश करती है, हर एक चीज वंडरफुल है. जानवरों के शरीर आदि कैसे बनते हैं, वंडर है ना. आत्मा तो सब में वही छोटी है. हाथी कितना बड़ा है, उनमें इतनी छोटी आत्मा जाकर बैठती है. शरीर मोठं असू द्या, मनुष्याचं किंवा जनावराचं, मोठं असू द्या छोटं असू द्या, आत्मा तर छोटी आहे. प्रत्येक आत्मा छोटीशी आहे. एक छोटासा पॉइंट, किती मोठं आश्चर्य है. तो बाप तो मनुष्य जन्म की बात समझाते हैं. बाबा मतलब ये आत्मा तो जानवर में भी है, मनुष्य में भी है, लेकिन मैं कहानी किसकी सुनाता हूं, तुम्हारी सुनाता हूं, मनुष्य जन्म की सुनाता हूं. जनावरांची कहानी ऐकून आपल्याला काय फायदा है. इसलिए बाबा हमें हमारी कहानी सुनाता है और हमें ही देवी देवता बनना है. बाकी बातों में हमें जाना नहीं है कि उनका क्या होता होगा, वो कहाँ जाते होंगे, उनका कौन सा परम धाम है. काही गरज नाही. आपल्याला काय करायचं माहिती करू. मनुष्य कितने जन्म लेते हैं, 84 लाख जन्म तो है नहीं. समझाया है जितने धर्म है उतनी वैरायटी बनती है. हर एक आत्मा कितने फीचर्स का शरीर लेती है. वंडर है ना. फिर जब चक्र रिपीट होता है, हर जन्म में फीचर्स, नाम, रूप आदि बदल जाते हैं. ऐसे नहीं कहेंगे कृष्ण काला कृष्ण गोरा, नहीं. उनकी आत्मा पहले गोरी थी, फिर 84 जन्म लेते लेते काली बनती है. तुम्हारी भी आत्मा भिन्न भिन्न फीचर्स, भिन्न भिन्न शरीर लेकर पार्ट बजाती है. यह भी ड्रामा है. तुम बच्चों को कभी भी कोई फिक्रात नहीं होनी चाहिए. सब एक्टर्स है. एक शरीर छोड़ दूसरा लेकर फिर पार्ट बजाना ही है. हर जन्म में संबंध आदि बदल जाता है. तो बाप समझाते बना बनाया ड्रामा है. आत्मा ही 84 जन्म लेते लेते तमो प्रधान बनी है. अब फिर आत्मा को सतो प्रधान बनना है. पावन तो जरूर बनना है. पावन सृष्टि थी, अब पतित है, फिर पावन होनी है. तर बाबा म्हणता है कि फिक्रात की कोई बात नहीं है. हर एक आत्मा का अपना अपना पार्ट है, फिक्स पार्ट है. एक शरीर छोड़ दूसरा लेकर फिर पार्ट बजाना ही है. हर एक आत्मा दूसरे जन्म में जाती है, दूसरे संबंध. फिक्रात की कोई बात नहीं. आत्मा में ही सारा पार्ट नूंदा हुआ है जो इमर्ज होता है. इस ब्राह्मण कुल में तुम्हारा जो कल्प कल्प पार्ट चला है वही इमर्ज होता रहता है. सगळं काही नोंदलं गेलेलं आहे आत्मामध्ये, जो समय समय पर इमर्ज होता है. आपल्याला माहिती नाहीये की आपण कसा पुरुषार्थ केलेला आहे, काय केलेलं आहे, पण प्रत्येक सेकंदाला आपल्यामध्ये तेच संकल्प निर्माण होतात जे 5000 वर्षापूर्वी निर्माण झाले. आणि आपल्यामध्ये कोणते संकल्प आहे, ब्राह्मण कुलाचे. तो इस ब्राह्मण कुल में तुम्हारा जो कल्प कल्प पार्ट चला है वही इमर्ज होता रहता है. बाप समझाते हैं खाना बनाओ, मिठाई बनाओ, शिव बाबा को याद करते रहो. शिव बाबा को याद कर बनाएंगे तो मिठाई खाने वाले का भी कल्याण होगा. बाबा म्हणतात भोजन बनवा, मिठाई बनवा, काही बनवा, पण बाबांच्या आठवणीमध्ये बनवा. तर जो खाणारा आहे त्याचं पण कल्याण होऊन जाईल. बाबा की याद में बनाना है, ऐसा बनाना है कि जैसे बाबा खाने के लिए आने वाला है, या भावनेने बनवायचं. त्याच्यामध्ये सगळे शुद्ध पवित्र व्हायब्रेशन राहतील, बाबांचे व्हायब्रेशन येतील आणि जो खाणारा आहे त्याचं कल्याण होईल. तो जब भी भोजन बनाते हैं घर पर भी तो व्यर्थ नहीं चलना चाहिए. कोणाच्या विषयीचे व्यर्थ संकल्प, कोणाविषयी कोणाची, कोणी काय केलं, कोणी काय करायला पाहिजे, हा असाच आहे तो तसाच आहे, असा विचार करत असताना भोजन बिलकुल बनवायचं नाहीये. बाबा की श्रीमत आहे. जेव्हा कोणाविषयी व्यर्थ संकल्प चालत असतील, कोणाविषयी काही मनामध्ये काही वाईट विचार येत असतील, चुकीचा विचार येत असेल, त्यावेळेला लगेच तिथून बाजूला चालले जायचं. कारण ते सगळे व्हायब्रेशन भोजनामध्ये जाते आणि अन्नाचे कण ते लवकर ऍक्सेप्ट करतात आपण जो विचार करतो, आणि तो जो खाणार आहे त्याला पण मग ते त्रास देते. जेव्हा केव्हा असं भोजन बनवताना काही कोणाविषयी वाईट चुकीचा संकल्प चाललेला आहे, विकारांचा संकल्प चाललेला आहे, तुरंत त्याच क्षणी तिथून बाजूला जायला पाहिजे.
बाप युक्तियां तो बहुत ही बताते हैं, कशी सेवा करायची, कसं ज्ञानामध्ये आणायचं घरच्यांना, बाप तो युक्तियां बताते हैं। तो वो ब्रह्मा भोजन से भी, जो भोजन हम बाबा की याद में बनाते हैं, उससे भी घर वाले ज्ञान में चल सकते हैं। इतकी ताकत त्या भोजनामध्ये येईल। वह मुख से राम राम बोलते हैं, तुमको मुख से कुछ बोलना नहीं है। जैसे वह लोग समझते हैं गुरु नानक को भोग लगा रहे हैं, तुम भी समझते हो हम शिव बाबा को भोग लगाने के लिए बनाते हैं। तो तुमको मुख से कुछ भी बोलना नहीं है, बोलने की जरूरत नहीं होती है, लेकिन बाबा की याद में बनाना है। बाबा के वाइब्रेशन उस भोजन में हमें डालते रहना है। माझ्यामध्ये येत आहे, माझ्यामधून त्या भोजनाच्या अन्नाच्या कणाकणामध्ये ते जात आहे, असं बिलकुल ते क्लिअर पाहिजे त्यावेळेला। ते जसं ते गुरु नानकचं उदाहरण दिलं की त्यांना भोग लावतोय, त्याच्यासाठी बनवताय, तर ते बिलकुल ती तशी स्थिती ठेवतात भक्त आत्मे पण। हमें तो डायरेक्ट बाबा मिला है, तो बिल्कुल बाबा को भोग लगाने के लिए बनाते हैं। बाबा इस भोजन को, भोजन की भासना लेगा, या हिशोबाने, या बिल्कुल या भावनेनीच ते भोजन बनवायचे। शिव बाबा को याद करते बनाएंगे तो बहुतों का कल्याण हो सकता है। उस भोजन में ताकत हो जाती है, इसलिए बाबा भोजन बनाने वालों को भी कहते हैं शिव बाबा को याद कर बनाते हो। लिखा हुआ भी है, शिव बाबा याद है, याद में रहकर बनाएंगे तो खाने वालों को भी ताकत मिलेगी, हृदय शुद्ध होगा। ब्रह्मा भोजन का गायन भी है ना, ब्राह्मणों का बनाया हुआ भोजन देवताएं भी पसंद करते हैं। यह भी शास्त्रों में है, ब्राह्मणों का भोजन बनाया हुआ खाने से बुद्धि शुद्ध हो जाती है, ताकत रहती है। ब्रह्मा भोजन की बहुत महिमा है। ब्रह्मा भोजन का जिनको कदर रहता है, थाली धोकर भी पी लेते हैं, बहुत ऊंच समझते हैं। तर बाबांची नजर परसोड्यावरती खास आहे। जेव्हा आपण बाबांचा फोटो तिथं मधुबनमध्ये घेतला, त्यावेळेला बाबांनी मोठ्या फोटोविषयी सांगितलं होतं। और अभी 4 दिन के बाद ब्रह्मा भोजन है, तो बाबा ब्रह्मा भोजन का महत्व सुना रहे हैं। 140 देशों के लिए मुरली है, लेकिन बाबा की नजर स्पेशली परसोडा पर है, तो टायमिंग खूप मॅच होतो आपला। तर बाबा म्हणतात ब्रह्मा भोजन कसं बनवायचंय, ब्रह्मा भोजन कशाला म्हणायचं, जे खूप बाबांच्या प्युअर आठवणीमध्ये बनवलेलं आहे। बाबांचेच आठवणीचे व्हायब्रेशन त्याच्यामध्ये पाहिजे। आणि ब्रह्मा भोजन बनवायचं कोणी, पवित्र ब्रह्मा भोजन, जे क्लिअर नियमामध्ये चालत आहे। म्हणजे कांदा लसूण नाही, ब्रह्मचर्य व्रत आणि रोजची मुरली, हे ज्यांचे नियम आहे तेच फक्त ब्रह्मभोजन बनवू शकतात। बाकीचे बाहेरचे कामं करणं गोष्ट वेगळी आहे, पण ज्या वेळेला तो तयार करायचं भोजन, त्यावेळेला कोणाचाही हात नाही लागू शकत जे नियमामध्ये नाही। बाकीची मदत करू शकतात, पण जे भोजन बनवायचंय ते बिलकुल पवित्र हातानेच बनलं पाहिजे। तर तेव्हा मग त्याचे परिणाम, हे जे त्याला म्हणतात ब्रह्मभोजन, जे पवित्र हात, पवित्र मन, पवित्र शरीर यांनी बनवलेलं भोजन। बाकीची मदत आपण ज्यांनी बाबांना ओळखलेलं आहे, ज्यांचा कोर्स झालेला आहे, त्यांची आपण बाकी सगळी मदत घेऊ शकतो, फक्त भोजन नाही बनवायचं। हे बिलकुल क्लिअर नियम आहे ब्रह्मभोजनचे। तर त्याच्यामुळे काय होईल, बाबांनी त्याचं बरंचसं महत्व सांगितलेलं आहे की उससे बुद्धि शुद्ध हो जाती है, ताकत मिलती है। जो ब्रह्मा भोजन को स्वीकार करेगा उसकी बुद्धि शुद्ध हो जाएगी, ताकत मिलेगी। कब? लेकिन जब वो पवित्र हाथों से बनाया हुआ, बाबा की याद में बनाया हुआ भोजन होना चाहिए। तर आपल्याला टार्गेट ठेवायचे, आताचं जे आपलं ब्रह्मभोजन आहे ते बिलकुल पवित्र पद्धतीने बनवलेलं राहील, पवित्र वातावरणामध्ये बनेल, बिलकुल गीतं वगैरे लावून भोजन बनवायचं, म्हणजे दुसरं कुठलंही काही व्यर्थ चालणार नाही। नियमवाल्यांनीच मध्ये यायचे भोजन बनवताना, बाकीच्यांनी बाहेरची दुसरी मदत करायची। आपण ते सगळं ठरवून घेऊ कोणी कोणी काय काय करायचं, सगळ्यांचा हात लागला पाहिजे, सगळ्यांची मदत झाली पाहिजे, कोणी कोणाला काय करता येईल, कोणाला काय करता येईल। तो इस ब्रह्मा भोजन से हमें बहुतों की सेवा करनी है। इथं जे आहे त्यांना तर ते तर आपले भाई बहिणी जुळलेले आहेत, पण याच्यामध्ये आपण आपले जे आपले भाई बहिणी त्यांनी आपल्या घरच्यांना पण घेऊन यायचं भोजनासाठी। ब्रह्मा भोजनसाठी नाही आणायचं, कार्यक्रमासाठी आणायचं, मग भोजन करून जातील।
तर त्यामुळे त्यांची पण सेवा होऊन जाईल या ब्रह्मभोजन मधून. म्हणून पवित्र ब्रह्मभोजन सगळ्यांना आपल्याला द्यायचंय. घरच्यांना प्रोग्राम पासून 10 वाजे 9:30 पासूनच बोलवून घ्यायचंय, म्हणजे त्यांना सगळं लक्षात येईल की तुम्ही जाताय कुठं, नेमकं काय चाललेलं आहे. क्योंकि वो सब वो माहौल वो वातावरण देखेंगे. जसं आपण काल परवाच्या कहाणीमध्ये ऐकलं की ज्यांनी येऊन बघितलं त्यांचं मनाचं समाधान झालं आणि ज्यांनी नाही येऊन बघितलं ते भ्रांतीमध्येच राहून गेले. तो इसलिए उनको घर वालों को हम ला सकते हैं, यहाँ पर लाना चाहिए. त्यांचं ब्रह्मभोजन पण होऊन जाईल आणि ते सगळं काही ना काही तर परिणाम होऊ शकतो, ज्ञानाचं बीज तर पडेल. तो इसलिए उनकी सेवा करनी है, घर वालों की सेवा करनी है. इसलिए हमें बहुत पवित्र बहुत शुद्ध भोजन उनको देना है. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, किसी भी बात की फिक्रात नहीं करनी है क्योंकि यह ड्रामा बिल्कुल एक्यूरेट बना हुआ है. सभी एक्टर्स इसमें अपना अपना पार्ट बजा रहे हैं. जीवन मुक्त पद पाने व सदा सुखी बनने के लिए अंदर में एक बाप का ही सिमरन करना है. मुख से कुछ भी बोलना नहीं है. भोजन बनाते व खाते समय बाप की याद में जरूर रहना है. वरदान है, स्वार्थ ईर्ष्या और चिड़चिड़ेपन से मुक्त रहने वाले क्रोध मुक्त भव. कोई भी विचार भले दो, सेवा के लिए स्वयं को ऑफर करो, लेकिन विचार के पीछे उस विचार को इच्छा के रूप में बदली नाही करो. काही असेल, काही प्रोग्राम असेल, काही लौकिक अलौकिक कुठे पण विचार द्या. विचार देणं गोष्ट वेगळी बाबा म्हणताय, पण इच्छेच्या रूपामध्ये की असंच व्हायला पाहिजे, इच्छेच्या रूपामध्ये त्या विचाराला बदली नका करू. विचार देणं गोष्ट वेगळी, रस्ता तर दाखवू शकतो आपण. जब संकल्प इच्छा के रूप में बदलता है तब चिड़चिड़ापन आता है. संकल्प आहे, विचार आहे, तोपर्यंत ठीक आहे. विचार दिला ठीक आहे, मानला तर चालेल, नाही तर नाही. असं आहे तोपर्यंत ठीक आहे. जेव्हा इच्छा की असं व्हायला पाहिजे, जेव्हा जी इच्छा उत्पन्न होते तेव्हा चिडचिडापण येतो. कारण ते सगळे तसं तर करू शकत नाही, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. लेकिन निस्वार्थ होकर विचार दो, स्वार्थ रखकर नहीं. मैंने कहा तो होना ही चाहिए यह नहीं सोचो. ऑफर करो, क्यों क्या में नहीं जाओ, नहीं तो ईर्ष्या घृणा एक एक साथी आते हैं. काय होतं, चिडचिडापण, मग ईर्ष्या, मग घृणा, हे सगळं होतं. मेरा नहीं माना, मेरा नहीं मानते हैं. स्वार्थ या ईर्ष्या के कारण भी क्रोध पैदा होता है. अब इससे भी मुक्त बनो. स्लोगन है, शांति दूत बन, सबको शांति देना, यही आपका ऑक्यूपेशन है. शांति दूत बन, सबको शांति देना, यही आपका ऑक्यूपेशन है. हमें शांति दूत बनना है और सबको शांती देनी है. तर आपला आता 6 तारखेला रविवारी प्रोग्राम आहे. तर त्याच्या आधी उद्याचा दिवस मला असं वाटतं की सगळ्यांनी भट्टी करावी. इथं ज्याला जसं वेळ मिळेल तसं त्यांनी येऊन बसायचं. अर्धा तास, एक तास. सकाळ मुरली तर कंपल्सरी आणि संध्याकाळचं नुमा शामला तर यायचंच आहे. पण दिवसभरामध्ये अर्धा तास, एक तास जेवढा वेळ मिळेल. आणि इथं पुस्तकं पण ठेवलेले, पुस्तकं वाचू शकता. पण वातावरण पवित्र बनवायचं इथलं. म्हणजे कोणी येईल इथं तर त्याची सेवा होईल, त्याला शांती भेटली पाहिजे. सगळे प्रत्येकाचे वेगवेगळे व्हायब्रेशन आहे आणि प्रत्येक जण बाबांशी बाबांचा बच्चा बनवूनच आपण राहतोय. तर जितकं आपण त्या स्थितीमध्ये राहू बाबांच्या कमऱ्यामध्ये, तर ते व्हायब्रेशन आपल्या या कमऱ्यामध्ये निर्माण होतील आणि त्याच्यातून सेवा होईल. तर तो जो रविवारचा कार्यक्रम आहे त्याच्यामधून सेवा वाढावी, सगळ्यांची उन्नती व्हावी, आपल्याला पण एकमेकांना ताकद मिळावी, म्हणून आपण या कमऱ्याला खरोखर तपस्या भवन बनवायचे. शांतीमध्ये राहायचंय, शांतीची किरण पसरवायची. तो आपण आपला पार्ट आता इथून पुढचा आहे शांतीदूत. शांतीदूत केव्हा बनवू आपण, जेव्हा आपण तपस्वी बनू. तपस्वी बनण्यासाठी बाबांच्या सोबत राहावं लागेल, बाबांच्या सोबत बोलावं लागेल, बाबांच्या सोबत वेळ घालवावा लागेल. तर जितकं शक्य होईल तितकं उद्या सगळ्यांनी, नाही शक्य झालं 10 मिनिट 15 मिनिट, ज्यांना शक्य झालं 2 तास इथं येऊन अभ्यास करू शकता, वाचायचंय, काही करू शकता, योग करायचंय, जसं शक्य होईल. पण उद्याचा पूर्ण दिवस इथं जसं ती भट्टी चालेल असं करायचं.
ओम शांति।